रामकृष्ण हरी. माऊली, ऊन तान भूक वारा पाऊस काही न बघता सगळे त्या विठुरायाच्या चरणी पंढरपूरला त्याच्या दर्शनाला गेलेले आहेत. वारी करतायत, तो अनुभव घेत आहेत आणि त्या वारीमध्ये स्वतःचा शोध घेत आहेत, स्वतःला शोधतायत. मला कधी वारीला जाण्याचं नशिबात अजून आलेलं नाही आहे, तो अनुभव मी घेतलेला नाही आहे. पण एक कविता जी तुम्हीही वाचली असेल, पण आज ही तुम्हासमोर सादर करण्याची इच्छा झाली आहे. आज आषाढी एकादशी आहे. त्या आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्या भक्तांना, सगळ्या आपल्या वारकऱ्यांना आणि सगळ्यांनाच खूप शुभेच्छा. त्या विठू माऊलीचा आशीर्वादाचा हात आपल्या सगळ्यांच्याच मस्तकावर राहावा हीच प्रार्थना. आपल्या अनेक स्त्रिया आहेत ज्या वारीमध्ये जातात, दरवर्षी जातात, सेवा देतात, सगळं करतात. पण ज्यांच्या नशिबी जशी माझ्यासारख्या कोणी असतील, वारी येत नाही, तर त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या घराघरातली एक कथा. घरातली बाई जेव्हा वारीला जायचा विचार करते, वारी, मी नुसतं म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार. अहो, मी नुसतं म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार, पांडुरंगासोबत 4 गुजगोष्टी करणार. दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणी भिजवणार, सुखाच्या रिंगणात भार हरपून जाणार. अहो, मी नुसतं म्हटलं घरात पंढरीच्या वारीला जाणार. तर केवढा कांगावा, तर केवढा कांगावा घरातल्या विठोबाने केला. कमरेवर हात घेत म्हणाला, मुलांचं काय, माझा डबा कोण देणार? आईशी बोललीस, काही जबाबदारीची जाणीव. नुसता माझ्या मनाने मुक्त घोष केला, मी नुसतं घरात म्हटलं आहो की मी पंढरीच्या वारीला जाणार. छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली. मोठ्या जणीने व्याकुळ नजर दिली. आईच्या टाहूचा एकच गजर झाला, कारण मी नुसतं घरात म्हटलं आहो मी पंढरीच्या वारीला जाणार. दारात तुळस थरथरली. अगं, पाणी कोण घालणार? कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार? रांगोळी घालताना नवी गणितं कोण मांडणार? तिनेही ऐकलं होतं, मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार. ती दारातूनच म्हणाली, तू थांब इथंच, नको करू वारी, हीच तुझी पंढरी, भरला संसार घरी. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी, कळवीन सारी त्याला सुखदुःख तुझी. विठुराया उभ्या जगाची माऊली, तुझ्या रूपानं त्याच्या घरी वावरते सावली. तू नुसतं आज म्हणालीस तू पंढरीच्या वारीला जाणार, तू नुसतं आज म्हणालीस पंढरीच्या वारीला जाणार. अगं माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार. अगं माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार. ही कविता आहे प्राची निलेश मुळीक यांची कविता आहे. व्हॉट्सअपवरूनच माझ्यापर्यंतही आली ती आणि मला अशी खरं सादर करावीशी वाटली. बऱ्याच तुम्ही आम्ही कविता वाचली असेल, बघितली असेल, पण अशा काही ज्या माऊली असतात माझ्यासारख्या की ज्यांना वारीला जायला कधी मिळालं नाही किंवा तो अनुभव कधी घेतला नाही, तर त्याच्या मागे जी कारणं असतात. पण जसं म्हटलं ना की तो विठुराया प्रत्येकाच्या मनामनात असतो. तो तिथेही न गेलं तरी मला इथे त्या सगळ्या वारकऱ्यांच्या रूपात भेटत असतो. त्याच्यामुळे त्या विठोबाच्या चरणी एकच प्रार्थना, सगळ्यांना सुखात ठेव. रामकृष्ण हरी.